आणि आता सध्या त्या वारुळाची उंची 14 ते 15 फूट एवढी आहे। नमस्कार, मी प्रतीक्षा सुतार तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या प्रतिकोकण ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये। आम्ही मंदिर भ्रमंतीची सेरीज चालू केली आहे, ज्यामध्ये वाशी येथील जागृतेश्वर मंदिर, वाडा गावातील विमलेश्वर मंदिर, पोखरबाव येथील सिद्धिविनायक मंदिर आणि गिरिये येथील रामेश्वर मंदिर आणि आजचा हा 5वा एपिसोड खास तुमच्यासाठी। तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे आज आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत। आपल्यापैकी बरीचशी मंडळी नोकरी उद्योगधंद्यानिमित्त व्यस्त असतात। इच्छा असूनही त्यांना मंदिराचे दर्शन घेता येत नाही। तर आमचा हा छोटासा प्रयत्न जेणेकरून व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मंदिराचे दर्शन घेता येतील। तर माझी प्रेक्षक वर्गाला विनंती आहे की तुम्ही देखील आपले शेजारी पाजारी, मित्रमंडळी, आप्तेष्ट मंडळींना हे व्हिडिओ बघायला सांगावेत, जेणेकरून त्यांना देखील मंदिराचे दर्शन घेता येईल। आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच बघता येईल। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असे एक मंदिर बघायला भेटणार आहे, ज्या मंदिरामध्ये वारुळ आहे। चला तर मग जाऊया त्या देवळामध्ये। महाराष्ट्र राज्यात प्रमुख बोलली जाते ती म्हणजे मराठी भाषा। कोसाकोसावर या भाषेचे स्वरूप बदलत गेले, म्हणजे भाषेतील शब्दरचना, बोलण्याची लय हे प्रत्येक भागात वेगळी आहे। अशा आपल्या अभिजात मराठीचा दर्जा असलेल्या महाराष्ट्रात आपण राहतो। लहानाचे मोठे झालो अशा या महाराष्ट्राचा अभिमान वाटतो। आपल्या महाराष्ट्रात 77,283 मंदिरे आहेत आणि आपले राज्य हे मंदिराच्या गणतीत असणारे भारताचे दुसरे राज्य। आणि अशा या सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या महाराष्ट्र राज्यात कणकवली, कुडाळ, देवगड, मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग, वैभववाडी अशा पर्यटनाने खचखचून भरलेल्या 8 तालुक्यांचा सिंधुदुर्ग जिल्हा माझा जिल्हा, 743 गावांचा माझा हा सिंधुदुर्ग जिल्हा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी प्रसिद्ध आहे। रामेश्वर, पावनाई, नवलाई देवी, सातेरी देवी, रवळनाथ, अगदी घरातल्या माऊलीप्रमाणे माया लावणाऱ्या देवांची मंदिरे आपल्या कोकणात ठिकठिकाणी दिसतात। त्यातील आपण आज एका मंदिरात जातोय, ते म्हणजे कुडाळ तालुक्यातील पावशी या गावात। या ठिकाणची सौंदर्य आणि स्थापत्यकला वाखाणण्याजोगी आहे। या ठिकाणी यायला खूप मार्ग आहेत। जवळच रेल्वे स्टेशन म्हणजे ओरोस, कुडाळ किंवा कणकवली रेल्वे स्टेशन। तिथून अगदी हायवेवर येण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि खूप साऱ्या प्रायव्हेट ट्रान्सपोर्टसुद्धा उपलब्ध आहेत। जर स्वतःच्या गाडीने तुम्ही येत असाल तर तुम्हाला सोयीस्कर पडावं म्हणून गुगल मॅप लोकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करत आहे। फायनली आम्ही पावशी गावात आलेलो आहोत। पहिलं मंदिरातील देवीचं दर्शन घेऊया आणि नंतर त्या देवीची माहिती आणि जाणून घेऊया। मंदिराकडे जाण्यासाठी अगदी मोठं मैदान आहे। अगदी समोर पारंपरिक पद्धतीने बांधलेलं आणि लाकडी कोरीव कामानं सजलेलं मंदिर दिसतं। मंदिरातील सभामंडपात प्रवेश करताना कौलारू असल्याने आणि चारही बाजूने मोकळं असल्याने एकदम मन शांत आणि धार्मिक होऊन जाते। मंदिराच्या लाकडी बांधकामाच्या गृहात प्रवेश करताना अगदी समोर दिसते ती म्हणजे माऊली सातेरी देवी।
निसर्ग सौंदर्याने नटलेले पावशी गावची ग्रामदेवता श्रीदेव सातेरी देवी हे एक जागृत देवस्थान आहे। मंदिराच्या गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर फुलांची आकर्षक नक्षी कोरलेली आहे। आतल्या गृहात प्रवेश करताना समोरच्या आडव्या लाकडी बीमवर कलेचे कौशल्य दाखविण्यासाठी कोरीव काम केलेले आहे। त्यावर रंगछटाही दाखवल्या आहेत। अतिशय सुंदर नक्षीकाम केलेलं आहे। हीच आपल्या कोकणातील लोकांच्या कौशल्याची देणगी अशा मंदिराच्या बांधणीमधून दिसून येते। जुन्या काळातील लाकडी बांधकाम आहे जे 100% लाकडी आहे। या गोष्टीसाठी तुमचा एक लाईक तर झालाच पाहिजे। तसंच गाभाऱ्यात तुम्हाला वर्दम आर्ट्स करून काढण्यात आलेली पारंपरिक गणपतीचं आणि सरस्वती देवीचं चित्रकाम केलेलं दिसेल। काय छान काम केलंय खरंच। मुंबई गोवा हायवेने जाणाऱ्या लोकांनी तरी या मंदिरात एकदा भेट द्यायलाच हवी। मंदिराच्या परिसरात अजून 2 मंदिरं आहेत आणि एक दाखवायचं राहूनच गेलं। इथेही एक कासवाच्या पाठीवर 8 शेषनाग आणि त्यावर 4 गजमुखांच्या वर तुळस असे काम केलेला चौथरा। या देवीची अशी आख्यायिका सांगितली जाते की इथे माडेश्वर नावाचे दाम्पत्य राहत होते। या कुटुंबातील एक वृद्ध महिला नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरात चुलीकडे गेली आणि तिला चुलीजवळ एक वारूळ दिसले। तिने ते वारूळ काढून टाकले आणि हा प्रकार नेहमीच होऊ लागला। त्या चुलीत जे वारूळ यायचे ते महिला ती वारूळ काढून टाकत होती आणि एके दिवशी त्या वृद्ध महिलेच्या स्वप्नात त्या देवीने दृष्टांत दिला की या वारुळात माझे वास्तव्य आहे। नंतर त्या वारुळाची उंची एवढी वाढली की ते वारूळ घराच्या छताबाहेर येऊ लागले। नंतर त्या वृद्ध दाम्पत्याला भीती वाटू लागली। त्यांनी त्या वारुळाला कापड बांधले आणि विनंती केली। त्यानंतर त्या वारुळाची उंची थांबली आणि आता सध्या त्या वारुळाची उंची 14 ते 15 फूट एवढी आहे। मंदिर हे पाहायला गेलात तर फार सुंदर आहे। मंदिरात आल्यानंतर वाटणारं प्रसन्न वातावरण आणि भाविकांची येणारी गर्दीमुळे अजूनच इथे थांबावंसं वाटतं। पण आपल्याला घरी जायचं होतं म्हणून मंदिराचे पुन्हा एकदा दर्शन घेऊन आपल्या परतीच्या प्रवासाला निघूया। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये।